इलेक्शन बजेटमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पीयूष गोयल यांनी जो अर्थसंकल्प मांडला त्याविषयीची प्रतिक्रिया दिली। केंद्रीय अर्थसंकल्प आलेला आहे। माझे स्वतःचे प्रकाश जावडेकर, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री। सर, पहिली प्रतिक्रिया काय? पहिली प्रतिक्रिया हे क्रांतिकारी बजेट आहे, हे प्रागतिक बजेट आहे, प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींची दूरदृष्टी दाखवणारा बजेट आहे। 12 कोटी शेतकऱ्यांना खात्यामध्ये 6,000 रुपये दरवर्षी पाठवण्याची योजना स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा घडते। हे सहाय्य आहे। याच्याशिवाय त्यांचा जो अधिकार आहे उत्पादन खर्चावर आधारित किफायतशीर भाव मिळाला पाहिजे। स्वामीनाथन कमिशननी सांगितलेली शिफारस 24 पिकांच्या बाबतीत अंमलातही आलेली आहे। त्यामुळे त्यांना अधिकारही मिळाला आहे, त्यांना अनेक गोष्टी मिळालेत, त्यांना कर्जावर सुद्धा भरपूर व्याजाची सवलत मिळालेली आहे। तेव्हा सर्व चौहातांनी शेतकऱ्याची आहे। मध्यम वर्गाला मोठी राहत आहे, कारण 5 लाखापर्यंत टॅक्स लिमिट झालेली आहे। आणि त्याचबरोबर आता 30 कोटी मजदूरांना म्हणजे असंघटित मजदूरांना स्वतःच्या छोट्या कॉन्ट्रीब्युशननी आयुष्यभर पहिल्यांदा सामाजिक सुरक्षा मिळणार आहे। 3,000 रुपयाचं पेन्शन त्यांना मिळणार आहे। विरोधक जुमला बजेट म्हणताय। विरोधक काही म्हणून याचे आकडे आहेत, हे पैसे आहेत आणि लोकांच्या खात्यात एप्रिलमध्ये जमा होतील। धन्यवाद। हे होते प्रकाश जावडेकर, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री आहे। नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट राजनसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत। पुन्हा एकदा छोटासा ब्रेक। आपण पाहता इलेक्शन बजेट फक्त न्यूज 18 लोकमतवर।